नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे इथे आंबा आहे, केसर आपण लावलेला आहे आणि आता मोहर आलेला आहे आणि पॉलिनेशन होत आहे, फळधारणा होऊ लागलेली आहे। तर अशातच काय होतं की फळ जेव्हा छोटं असतं, बारीक असतं, वाटाणे एवढं असतं, तर हे जे फळं आहेत तर एक फ्रूट फ्लाय म्हणून माशी आहे, सोनेरी रंगाची असते। आपल्या ज्या घरगुती माशा आहेत तशा नव्हे तर वेगळ्या। या माशा याला डंख मारतात आणि आणि या फळांमध्ये आपली अंडी घालतात आणि त्यानंतर जेव्हा फळ काही महिन्यांनी पिकायला येतं, मोठं होतं, तेव्हा त्यात त्यांचे लार्वा, अळ्या तयार होतात आणि ते फळ नासतं, किडतं। तर त्याच्यासाठी उपाय म्हणून या माशांसाठी आपण ट्रॅप लावणार आहोत। आज त्या ट्रॅपचं मी प्रात्यक्षिक आपल्याला दाखवणार आहे। हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो। अशी एक पिवळी प्लेट असते, हा एक आकडा असतो, हा त्याचा एक फायबरचा ग्लास असतो आणि त्यात आतमध्ये माशांसाठी फसवायची ही एक लाकडी गोटी असते। मला वाटतं ही मिथाईल वगैरे काहीतरी असतं ज्याने माशा अट्रॅक्ट होतो। आपल्याला वास येत नाही पण माशांना येतो आणि पर्टिक्युलर त्याच माशा ज्या आपल्या फ्रूट फ्लाय आहेत गोल्डन रंगाच्या, त्याच माशा याच्याकडे आकृष्ट होतात। बाकी इतर माशा किंवा मधमाशा या ट्रॅपमध्ये फसत नाहीत। तर हा जो आकडा आहे तो यातनं असा टाकून इथं असा फिट होतो। हा फिट झाला। ही गोटी जी आहे ही यात अशी फसवायची असते आणि हा फसवल्यानंतर हे याला असं पक्क केलं की हे असं झाडावर कुठेही असं जी बाहेर असेल फांदी तर तिथे आपण बांधायचं, म्हणजे जेणेकरून त्या फ्रूट फ्लाय ज्या आहेत त्या येतील। इथे एक बांधलेलं आहे, तुम्हाला मी दाखवतो। हे बघा, अशा प्रकारे या झाडांना मी अशा लावलेल्या आहेत, जेणेकरून आपली फळं नाश करणाऱ्या ज्या माशा असतील तर त्या यात आता या येणाऱ्या पूर्ण 2-3 महिन्यापर्यंत यात ट्रॅपमध्ये अडकतील। धन्यवाद।